नमस्कार, मी अर्चनाज किचनमध्ये आपले स्वागत. आज आपण बाळंतीण बाईसाठी आहार पाहणार आहोत. प्रसूती झाल्यापासून गोड गोड मेथीची खीर, डिंकाचे लाडू, अळीवाची खीर खाऊन बाळंतीण बाईला जेवणाचा कंटाळा आलेला असतो. बाळाच्या आणि बाळंतिणीच्या प्रकृतीची काळजी घेऊनच मी हा आहार बनवला आहे. पुलाव बनवणार आहे, त्यासाठी मी घेतले आहे आपण घरात जेवणासाठी वापरतो ते तांदूळ धुवून मी 10 मिनिटे नितळत ठेवले होते. 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला. अर्ध गाजर बारीक चिरले. नंतर कांद्याची पात, 1 कांदा उभा चिरून घेतला. नंतर 7-8 बिनीस बारीक चिरून घेतले. इथे मी मटार किंवा बटाटा वापरलेला नाही, कारण नवजात शिशूला गॅसचा प्रॉब्लेम जास्त असतो आणि बाळ सतत रडत असते. नंतर काही मसाले वापरले आहेत. अर्धा चमचा जिरे, दालचिनीचे 2 तुकडे, 7-8 मिरी, 5-6 लवंग, 2 वेलदोडे, थोडीशी जावित्री, 1 तमालपत्र आणि अर्धा पॅकेट मॅजिक मसाला. पेस्टसाठी घेऊयात कोथिंबीरीच्या काड्या, आले आणि 4-5 हिरव्या मिरच्या. बाळाला गॅस होऊ नये म्हणून बाळंतिणीला जेवणाबरोबर ओव्याची कढी दिली जाते, तर त्यासाठी अर्धी वाटी खोबरे, अर्धा चमचा ओवा आणि 2 लसूण पाकळ्या हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. नंतर बघूया मटकीची उसळी. बाळंतिणीसाठी तशीच कडधान्य न वापरता मोड काढूनच वापरावे, ते बाळासाठी आणि बाळंतिणीसाठी पण चांगले. ही आहे 1 वाटी मोड आलेली मटकी. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, 1 कांदा बारीक चिरून घेतला, 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 4-5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून कढीचे वाटण वाटून घेऊयात. त्यानंतर कुकरच्या भांड्यात मटकी घालून चवीपुरते मीठ घालूयात आणि 1 ग्लास पाणी घालून मटकी शिजत ठेवूया. मटकी शिजते आहे तोपर्यंत कढीचे वाटलेले वाटण गाळून घेऊया. सोलकढीचे वाटण वाटत असताना उकळून थंड झालेले पाणी वापरायचे. थंड पाणी वापरले तर बाळंतिणीला सर्दी होण्याची शक्यता असते. नंतर घालूया चवीपुरते मीठ. 1 आमसूल एकच टाकायचे, कारण बाळंतिणीला आंबट जास्त द्यायचे नाही. इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत आपण पुलाव्यासाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया. कुकर थंड झाला आहे. मटकीची उसळी करून घेऊया. 2 शिट्ट्यांमध्ये मटकी छान शिजली आहे. पॅन गरम झाले की 2 चमचे तेल घालूयात. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडली की घालूयात कढीपत्त्याची पाने. नंतर बारीक चिरलेली लसूण छान तेलावर परतून घेऊयात. लसूणीचा कच्चा वास गेला पाहिजेत. नंतर घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा लालसर होईपर्यंत परतायचा. कांदा परतून झाला की घालूया हळद, घरातील कोणतीही तिखट, गरम मसाला आणि चवीपुरते मीठ. हे सर्व मसाले तेलावर परतून घेऊयात. नंतर टोमॅटो घालून परतून घेऊयात. झाकण लावून 1-2 मिनिटे टोमॅटो छान शिजू देऊयात. हा पहा, टोमॅटो छान शिजला आहे. नंतर घालूयात शिजवून घेतलेली मटकी. कुकरमधले राहिलेले पाणी घालून मटकी छान शिजू देऊयात. हे पहा, मटकीतले पाणी
आटून छान मटकी शिजली आणि सुकी झालेली आहे। अशा प्रकारे मटकीची उसळी तयार झाली। नंतर गॅसवर कुकर ठेवून 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप घालूयात। तेल आणि तूप गरम झाले की घालूयात खडे मसाले। खडे मसाले छान परतून घेऊयात। नंतर घालूयात उभा चिरून घेतलेला कांदा। कांदा सुद्धा परतून घेऊयात। कांदा परतून झाला की घालूयात बारीक चिरून ठेवलेली कांद्याची पात, ती पण छान परतून घेऊयात। मी ह्या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतले होते। धुवून नितळत ठेवलेले तांदूळ घालून घेऊयात। तांदूळ सुद्धा 2-3 मिनिटे तेलावर परतून घेऊयात। नंतर घालूयात बारीक चिरलेले गाजर, बारीक चिरलेले बीन्स आणि बारीक चिरलेला टोमॅटो। हे सर्व घालून परतून घेऊयात। नंतर घालूयात चवीपुरते मीठ आणि वाटलेली पेस्ट। हे सर्व घालून ढवळून घेऊन आपल्या तांदळाच्या अंदाजाने पाणी घालूया। हे पहा, मी सर्व तांदूळ बुडून 1 इंच वर पाणी एवढे घातले आहे। नंतर घालूयात मॅगी मसाला। सर्व छान ढवळून झाकण लावून 2 शिट्ट्या काढूया। कुकर थंड होत आहे तोपर्यंत आम्ही बाळंतिणीसाठी अळीवाची खीर करून घेऊया। मी 2 चमचे अळीव भिजत घातले होते, त्यात थोडेसे पाणी घालून अळीव शिजवून घेऊया। नंतर गूळ किसून घालूयात। गूळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। नंतर घालूयात वेलची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ पावडर। अळीवाच्या खिरीमध्ये गूळ असल्यामुळे खीर गरम असताना दूध घालायचे नाही। गुळामुळे दूध फुटते आणि खिरीची चव बदलते, त्यामुळे बाळंतिणीला खीर देतानाच दूध घालायचे। चला, आता आपला कुकर थंड झालेला आहे। पुलाव बघूयात। पुलाव्याचा सुगंध सुटला आहे आणि भात पण छान मोकळा मोकळा शिजला आहे। आता बाळंतिणीला खीर द्यायची वेळ झालेली आहे आणि जेवण द्यायची वेळ झालेली आहे, तेव्हा आपण खिरीमध्ये दूध घालून घेऊयात। तेव्हा अशा प्रकारे बाळंतिणीला आहार द्या, त्यामुळे बाळाला दुधाची कमतरता भासणार नाही। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।